नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण मिरज तालुक्यातील एका आदर्श ग्रामपंचायतीमध्ये आहोत। म्हणजेच आज आपण विजयनगर या गावात आहोत, कारण विजयनगरची ओळख याच्या अगोदर अनेक वेळेला आपल्या व्हिडिओमधून तुम्ही पाहिली असेल। विजयनगर गाव बदलत आहे, एक नवीन विचार या गावानं जोपासला आहे आणि त्यातूनच आज ग्रामसभेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयासंदर्भात आज आपण विजयनगरमध्ये आलो आहोत। आज आपल्याबरोबर माननीय राजूभाऊ कोरे असतील, सरपंच मॅडम दीपाली कुल्लाल मॅडम असतील, ह्या आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची सर्व टीम आपण बघतोय आज आपल्या बरोबर आहेत। ते भाऊ, मला सांगा की जो आज ऐतिहासिक निर्णय झाला तो निर्णय काय आहे? आज पंचायत राज मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनानं एक अधिसूचना काढली होती आणि त्या अधिसूचनेच्या अनुषंगानं ग्रामसभा आम्ही घेतली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की बऱ्याच लोकांचं मत होतं की 50% घरपट्टी माफ जे असतील त्यांचं माफ केली जावी आणि 50% भरली जावी। पण याच्यामुळं काय झालं असतं की सर्वसामान्य जे नागरिक गावातील न चुकता पैसे भरतात दरवर्षी, त्या सर्वांच्यावर अन्याय झाला असता। म्हणून आम्ही निर्णय घ्यायचं ठरवलं की सर्व गावातील नागरिकांची 1 वर्षाची सर्वच घरपट्टी माफ, हा आम्ही निर्णय घेतला की त्याचा फायदा बहुसंख्य लोकांना, जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ होतो। गावातील प्रत्येक मतदाराला, प्रत्येक जो गावातील 7-12 उतारा किंवा 8 ज्याच्या नावावर आहे त्या सर्वांना त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनाने आम्ही सर्वांचं समाधान करण्यासाठी सर्वांना जो कायम भरतो त्याला पण काहीतरी मिळावं आणि जो थके त्याला पण मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही 1 वर्षाची संपूर्ण घरपट्टी माफ केली। मला सांगा, ही घरपट्टीच फक्त माफ आहे का याच्याबरोबर आणखीन जे कर आहे त्याच्यामध्ये काही सूट दिली आणखीन करामध्ये देखील आम्ही पाणीपट्टीमध्ये देखील 25% आम्ही सवलत देण्याचं जाहीर केलं। जे लोक भरतील 31 डिसेंबरच्या आतमध्ये, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आपल्या पंचायत राज समृद्ध ग्राम मुख्यमंत्री योजनेमध्ये। तर त्या योजनेमध्ये ज्या लोकांची 31 डिसेंबरपर्यंत जे पैसे भरतील ते त्या सर्व या योजनेमध्ये लाभार्थी ठरू शकतात आणि ज्यांनी ऑलरेडी घरपट्टी भरलेले आहे त्यांची 25-26 मध्ये आम्ही त्या माफीचा उपयोग त्यांना पुढच्या वर्षांत देणार। शासन आदेशानुसार सर्व ग्रामस्थांना काही ना काही त्यांना मदत व्हावी, त्यांच्या आयुष्यात थोडंफार त्यांना सहकार्य व्हावं यासाठी आम्ही आमच्या सर्वांच्या संमतीनं, आमचे सरपंच, उपसरपंच, आमचे सर्व सदस्य या सर्वांनी मिळून आम्ही एक धाडसी निर्णय घेतला की सर्व गावातील 100% घरपट्टी आपण यावर्षी माफ करायची, हा निर्णय घेण्यात आला। म्हणजे विजयनगर गावानं एक वेगळं व्हिजन ठेवलं आणि आपल्या गावातील सर्व कुटुंबांना याचा लाभ व्हावा याच्यासाठी 25-26 या वर्षांतर्गत सर्व घरपट्टी तर माफ होणारच आहे, शिवाय पाणीपट्टीमध्ये सुद्धा 25% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय विजयनगर ग्रामपंचायतीने घेतलेला आहे। आज आपल्याबरोबर विजयनगर ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच माननीय दीपाली कुल्लाल मॅडम आहेत। आज आपण त्यांना विचारतोय की मॅडम, हा निर्णय घेताना काय अडचणी आल्या? अडचणी वगैरे काय आलेल्या नाहीये। आमच्या गावातील सर्वच नागरिक आम्हाला सहकार्य केलं। आज विशेष ग्रामसभा आम्ही आयोजित केली होती, कारण या ग्रामसभेमध्ये आम्ही घरपट्टी 100% सर्व नागरिकांना माफ केलेले आणि 25% आम्ही पाणीपट्टी पण माफ केलेली। त्यामुळे सर्व नागरिक सहकुशीने या निर्णयाला मान्यता दिलेली आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांचंच मनासारखं सगळं झालेलं आहे आणि आम्ही हा एक ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामपंचायत विजयनगरच्या मध्ये एक आदर्श निर्णय आम्ही सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे। सर्व कुटुंबांच्या पण हिताचे आहेत किंवा मालकी हक्काच्या संदर्भात काही निर्णय घेतले का तुम्ही? आज बरेच धोरणात्मक विषयावर चर्चा झाली। सर्वांच्या बरोबर चर्चा करून सर्व गावातील ग्रामस्थांनी, आमच्या गावामध्ये आमचा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न म्हणजे या ठिकाणी बहुसंख्य विजय हाऊसिंग सोसायटीवर हे विजयनगर गाव असतं। आता या सोसायटीमध्ये मालकी हक्कात सोसायटीचं नाव आणि भोगोटा सदरी जो प्लॉट धारण करतो, जो त्याचा मालक आहे तो भोगोटा सदरी म्हणजे तो भाडेकरू म्हणून आहे आणि जो मेन मालक आहे तो भाडेकरू आणि ज्याचा काही संबंध नाही तो मालक। तर हा निर्णय बदलवण्यासाठी आजच्या ग्रामसभेनं मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहकार्य केलं आणि एक असा ठराव केला की सर्व गावातील जे काही प्लॉटधारक आहेत त्या सर्वांची नावं मालकी हक्कात लावावीत आणि त्यांना मालक बनवण्यात यावे। जो ओरिजिनल मालक आहे तोच मालक राहील असा निर्णय घेण्यात आला आणि येणाऱ्या लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी कामातून दिसेल। आणि आज त्या निर्णयामुळं जे भोगोटा सदरी सोसायटीमध्ये ज्यांची नावं आहेत ती सगळी नावं तिथून जाऊन त्या ठिकाणी सर्वांची नावं ती मालकी हक्कात लागतील असा आजच्या ग्रामसभेने ठराव केला आहे आणि तो गावाच्या हिताने धाडसी निर्णय, फार मोठा निर्णय।
म्हणजे विजयनगर हाऊसिंग सोसायटी आता मुख्य मालकी सदरावरून जाऊन तिथं जे भोग वाटादार आहेत, म्हणजे जे स्वतः त्यांची मालकी हक्क त्या कुटुंबाचा तिथं लागणार आहे आणि मालकी हक्कात ते कुटुंब आल्यामुळं एक फार मोठं समाधान 60 वर्षाचा तो जटिल प्रश्न आज मिटला आणि या ग्रामपंचायतीनं तोही एक ऐतिहासिक निर्णय घेतला, हे विशेष आहे. म्हणून ग्रामपंचायत विजयनगरनं आज जे 2 निर्णय घेतले ते 2 निर्णय हे फार मोठे ऐतिहासिक निर्णय आहेत आणि विजयनगर ग्रामस्थांच्या हिताचे आहेत.